वो क्वेश्चंस है वो अपने चैट बॉक्स में भी लिख सकते हैं। मैं एक विनती करूँगा यहाँ पे अगर एक्सपर्ट वेट्स कोई सीनियर वेट जॉइन हुए हैं, जैसे कि डॉक्टर मनालीकर मोनालीकर सर। सर। हाँ, हाँ। यस, ही इज देयर सर। ओके सर, आपसे रिक्वेस्ट है कि आप आपकी एक्सपर्ट सर तो हमारे महागुरु है, कम से कम 35 साल उन्होंने फील्ड पे काम किया है और हमारे जैसे कई वेटरनरियंस की पीढ़ियाँ उनके हाथ के नीचे ट्रेन हुई है। सर के साथ काम करने को मिले, इसके लिए स्टूडेंट्स में काफ़ी सारा वेटरनरी कॉलेजेस में रेस लगता था। सो मैं रिस्पेक्टेड ओनालीकर सर को विनती करता हूँ, सर कुछ एक्सपर्ट एडवाइस आप बताइए। उनके बाद अगर डॉक्टर अब्दुल समद सर भी है, तो उनसे भी दरखास्त है, विनती है कि सर आपकी एक्सपर्ट एडवाइस भी जरूर बताइएगा। मराठीत बोलतो सरळ मी आता. यस सर, यस सर, काफी सारे सगळे महाराष्ट्रीयनच आहेत. तसा सेमिनार हा खूप छान झाला. नाही असं नाहीये की बाबा एक आहे की ह्याच्यामधून बरचसं काही प्रिव्हेंटिव्ह आणि मॅनेजमेंट सगळं करावं लागणार आहे. ॲज सच डायरेक्ट ट्रीटमेंट अशी काही तेवढी विशेष नाहीये. नाही. तर जनरली आपल्याला ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्यात, सगळ्यांचे बहुतेक डाऊट क्लिअर झालेले. पण ह्या व्यतिरिक्त जे ऑलरेडी जे गोठे आहेत, ज्यांचे पत्र्याची हाईट कमी आहे, पण त्यांना जर सांगितलं ही हाईट वाढवावं लागेल, भिंती काढाव्या लागेल. एखाद्या भिंती थोड्याफार रिड्यूस करू शकतात, पण तो हाईट वाढवायचं म्हणलं की त्यांच्या खूप जीवावर येतं. नाऊ देअर इज अनदर पेंट सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. वेगळ्या प्रकारचे. नाही असं नाही. तर त्या पेंटच्या दृष्टीने जरी आपण बघितलं, उदाहरणार्थ नॉन हीट कंडक्टिव्ह पेंट, हे जर पेंट पत्र्यावर मारला तर खालचं टेम्परेचर 5 ते 8 डिग्री पर्यंत कमी येतं. त्या व्यतिरिक्त अजून एक आहे बबल टॉप अल्युमिनियम फॉइल इन्सुलेशन. हे जर पत्र्याच्या खाली जरी लावलं आपण तरी 10 डिग्री पर्यंत टेम्परेचर कमी येतं. म्हणजे हे दोन आजच्यासाठी हे सोल्युशन्स आहेत त्या गोठ्यामध्ये करू शकतात. पण सगळ्यात महत्वाचा उन्हाळ्याचा प्रश्न आहे की बाबा हे ठीक आहे, स्प्रिंकलर आहेत, फॉगर आहेत, पण विदाउट डेअरी फॅन, हे जे फॅन आहेत डेअरीचे पर्टिक्युलरली आपले सिलिंग फॅन पेक्षा डेअरी फॅन खूप महत्वाचे. कारण की डेअरी फॅन काय आपले कमीत कमी हे वारं 20 फुटापर्यंत पुढे ढकलतंय, 20 ते 25. जसं आपल्या साध्या फॅनने वारं ढकलणार नाहीये. डेअरी फॅनच ह्याला पर्टिक्युलरली बऱ्याचशा कंपन्यांचे आहेत, त्यात व्हेरिएशन आहे, किमती वेगळ्या वेगळ्या आहेत, नाही असं नाही. पण पर्टिक्युलरली डेअरी फॅनच लागणार आहे. पण सगळ्यात आयडियल जर म्हणला तर उदाहरण जर द्यायला गेलं तर झाड, जे गोविंद डेअरीवाल्यांनी खूप खूप वर्षापासून काम केलेलं नाही असं नाही. कारण की विदाउट ट्री हे जर बिझनेस करणार असतील तर त्याला इकॉनॉमिकली त्या शेडवर तुम्हाला पैसा हा खर्च करावा लागतो. आहे त्या रिसोर्सेस मध्ये फार मस्त, फार बेस्ट हाऊसिंग फॉर द ऑल सीझन्स. आता उदाहरण घ्यायला झालं तर प्रत्येक इतकी डायव्हर्सिटी आहे महाराष्ट्रामध्ये. कोकणात जावा पाऊस थोडा जास्त, कोकणाच्या मध्ये या थोडा जास्त कमी आहे, त्याच्यावर अजून जर मध्ये गेला तर अजून कमी आहे. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे की हाऊसिंग, विच टाइप ऑफ हाऊसिंग इज रिक्वायर्ड सुटेबल फॉर द समर सीझन. तर लूज हाऊसिंग मध्ये एक आहे की फेन्सिंग ताराचं करावं किंवा कशाचंही करावं, पण भिंती अजिबात एकही गोठ्याला राहायला नको. जिथं भिंती आल्या तिथं हवा तटणं आलं. आणि हेच ह्युमिडिटी ऑक्टोबर मध्ये खूप त्रास करते. अजून जेवढे उन्हाळ्यात करत नाही त्यापेक्षा भयंकर ऑक्टोबर मध्ये असते. त्याच्यापेक्षा अजून जर पावसाळ्यातही कधी कधी ह्युमिडिटी ऑक्टोबर एवढी राहत नाही, पण कमी असते. तर उन्हाळ्यासाठी आपल्याला फॅन्सची खूप गरज आहे.
आणि गोठ्याला भिंती नको आहेत. झाड असेल तर अतिउत्तम. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे अजूनही आपल्याला याच्यामध्ये, जसं मी म्हणलं, नॉन हीट कंडक्टिंग पेंट बाजारात मिळतात. त्याच्यानं सुद्धा वरचा पत्रा जितका गरम आहे त्यापेक्षा खाल्ला पत्रा जर आपण बघितलं तर जवळजवळ 8 डिग्री प्रमाणाच्या आसपास टेम्परेचर कमी होतं. मिनिमम 8, मॅक्सिमम 12 पर्यंत जातं. आता उदाहरणार्थ गावठी पद्धतीने सगळं टाकणे आहे. काही लोक स्प्रिंकलर, जसं आता हे स्प्रिंकलर त्यांनी खाली बसवले. पण स्प्रिंकलरचा एक ड्रॉबॅक आहे की वरचे पत्रे गंजतात लवकर. त्या आपलं फॉगर्सने, फॉगर्सने वरचे पत्रे गंजतात. उलट स्प्रिंकलर म्हणतात, ते स्प्रिंकलर इज व्हेरी नाईस फॉर द सोकिंग ऑफ द बॉडी. आणि जिथं खाण्याचे ठिकाण आहे तिथं जर खात असताना जर त्याच्या पाठीवर पाणी पाडलं आपण तर ते कासरपर्यंत जात नाही. आपल्याला फक्त थोरॅसिक कॅव्हिटी आणि जस्ट स्लाइटली ॲब्डॉमिन एरिया एवढाच आपल्याला कूल करायचा आहे. पण हे कंटिन्युअसली न राहता जसं गायकवाडने म्हणलं की टाइमर, गॅप असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त फॅन, कारण की जिथं पाणी आलं, सोकर आलं किंवा फॉगर आला किंवा स्प्रिंकलर आले, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कन्साइड एरिया जर आपल्याला मोठा असेल तर आपल्याला फॅन्स हे लागणारच आहे. विदाउट फॅन यू कॅनॉट सी. डिफरन्शिएट डायग्नोसिस मध्ये सुद्धा खूप म्हणजे इट इज व्हेरी मच ट्रबल टू डिफरन्शिएट इन द फील्ड कंडिशन, पर्टिक्युलर टेक्निकल पीपल सुद्धा. तर सगळ्यात चांगला आयडिया आहे की हायड्रो थर्मामीटर हे बाजारामध्ये फक्त 1200 ते 1500 किंवा जास्तीत जास्त 2000 रुपये मिळतो. तुम्ही त्या शेड मध्ये जावा, तिथं फक्त थर्मामीटर धरा, तुम्हाला तिथून लागलेच हे कळेल. आणि थर्मामीटर पुढ्या हाईटला धरायचं आहे, द हाईट ऑफ रेस्पिरेशन ऑफ द बॉडी. जिथं श्वास घेत असतात सारखे जनावर, बॉडी लेवलच्या हाईटला तुम्ही थर्मामीटर धरा, तर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ॲनिमलची हाईट आहे तिथं तुम्हाला ह्युमिडिटी किती आहे आणि टेम्परेचर किती आहे. and that can be correlate with the chart. अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा पद्धती आहेत की हे एक मेथड झाली टू डायग्नोज द वेदर द ॲनिमल इज अंडर द स्ट्रेस ऑर नॉट. सिंपल एक अजून रिस्पिरेशन काउंटची मेथड आहे. तुम्ही गोट्या चक्कर मारा, 10 पैकी जर 2, 3, 4 जरी जनावरांचं रिस्पिरेशन काउंट करा, अबव 70 to 72 आलं तर दे आर अंडर द ट्रेस ऑफ द हिट स्ट्रोक. स्लोली. आणि हे जर रिस्पिरेशन पर मिनिट जर तुम्हाला 80-90 पर्यंत जर मिळत असेल तर दे आर डेंजरस. नुसतं रिस्पिरेशन काउंट करून सुद्धा आपल्याला हीट स्ट्रेस फॅक्टर हा त्या गोठ्यात आहे का नाही हे कन्क्लुजन काढता येईल. आणि दुसरे चार्ट आहे, त्याचे एक स्कोरिंग सिस्टीम आहे, 1, 2, 3, 4, 5. ते स्कोरिंग सिस्टीमचा चार्ट वाटल्यास मी पाठवतो तुमच्याकडे सगळ्याकडे. माझ्याकडे आहे तो. आता मला इथे काढता येईल का नाही मला माहित नाही, मी काढू शकणार नाही एखाद्या वेळेस. तर तो चार्ट मध्ये क्लिअर कट दिले, फर्स्ट सिम्पटम काय दिसू शकतं, सेकंड काय, थर्ड काय, फोर्थ काय, फिफ्थ काय. जेव्हा ते हीट मध्ये स्ट्रेस येतात तेव्हा ते पाण्याच्या भोवती सगळे फिरत असतात. ते गॅदर ऍट द सेंटर ऑफ द वॉटर, पाण्याच्या भोवती असतात. पण त्यावेळेसची पोझिशन, त्यावेळेस हे सगळं ते आपल्याला त्या चार्ट म्हणून सुद्धा कळतं. म्हणजे स्कोरिंग ऑफ द हीट स्ट्रोक 1, 2, 3, 4, 5. हे असे 2-3 मेथड आहेत ज्याच्यामुळे आपल्याला डायग्नोज करता येत. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही, हे टेम्परेचर बॉडी मधनं वाढत नाहीये, हे बाहेरून वाढतं म्हणून बॉडी गरम होते. देयर मे बी a slightly differentiate in the conjunctiva of the mucous memory. जसं बॅक्टेरियल मध्ये कंजंक्टिव्हा कसा होतो, व्हायरल मध्ये कसा होतो, प्रोटोझोन मध्ये कसा होतो,
हे सगळे इंटरनल बॉडीचे टेम्परेचर वाढल्यामुळे इंटरनल चेंजेसमुळे आपल्याला दिसतं. कारण की हे एक प्रकारचा आरसा आहे. त्याच्या व्यतिरिक्त अशा टाइप मध्ये सगळे ऑल म्युकस मेम्ब्रेन मधले असतील, ऑल ऑल इसेन्शियल ऑर्गन सुद्धा गरम झाले असतील. म्हणजे डॅमेजिंग ऑल इंटरनल ऑर्गन सुद्धा, जर थायलेरिया आहे, थायलेरियामध्ये ठीक आहे ना, ताप आपल्याला फक्त एक पॅरामीटर आहे, पण मधल्या त्या पॅरामीटरनं बऱ्याचशा गोष्टी हे करतात. अजून एक इमिडिएटली सोल्युशन आहे कोल्ड वॉटर एनिमा. कोल्ड वॉटर एनिमा आहे किंवा आईस क्यूब सुद्धा आपण टाकू शकतो, कारण की दॅट इज अ सेकंड सोर्स टू रिड्यूस द इमिडिएटली. जसं आता इवन इन कंटिन्युअसली ज्यावेळेस एखाद्या गाईचं टेम्परेचर कमी करायचं असेल तर आपल्याला हाफ एन आवर तरी कंटिन्युअसली दार लावत डोक्यापासून पाठीपर्यंत कूलिंग करावं लागतं. बॉडी कूलिंग, नॉट वॉशिंग ओनली. त्याच्यानंतर तुम्ही बघा की बॉडी कूलिंग एकदा झाली तर थर्मामीटर बॉडी कूलिंग अगोदर लावायचं, नंतर आफ्टर हाफ एन आवर मध्ये परत लावायचं. यू कॅन सी 1 to 2 डिग्री टेम्परेचर कमी येतच आहे. पण नुसतं बॉडी वर पाणी टाकल्यानं कूलिंग होत नाही. म्हणून तर ही जी फ्रिक्वेन्सी सांगितली सोकिंगची, सोकिंग म्हणजे स्प्रिंकलरची, इट शुड बी ए इंटरमिटंट, नॉट कंटिन्युअसली. तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये बराचसा भाग घेतलेला आहे, नाही असं नाही. पण पर्टिक्युलरली म्हणजे मी म्हटलं की नॉन हीट कंडक्टिंग पेंट आणि एअर बबल अल्युमिनियम प्रोफाईल हे सध्याच्या ह्याच्यामध्ये आहे. तुम्ही नेटमध्ये टाकून बघितलं तर तुम्हाला ते दिसेल, ते नाही असं नाही. या दोन्ही गोष्टी आज फार गरजेच्या आहेत. अजून काही असेल तर बोला, मी ऍडिशनल करतो या दोन गोष्टी. यस सर, आई थिंक हो सर, यस सर. सर मुझे लगता है जितने भी पॉइंट मिस हुए थे आपने बहुत बारीकी से पूरे वेबिनार में से उनको बाद में ऐड करके इस वेबिनार में जो भी एक दो पॉइंट रहे थे उसको बहुत अच्छे से बताया है कि हमारा एग्जिस्टिंग जो स्ट्रक्चर है वो तो नहीं बदल सकते, क्योंकि इतना सारा जो बजट है या पैसा है वो फार्मर के पास नहीं रह सकता है। तो ऐसे केस में टेम्परेचर कम करने के लिए या फिर कंट्रोल करने के लिए रिफ्रैक्टरी कलर के यूज शेड के ऊपर किया जा सकता है, जिससे वो हीट एब्सॉर्ब नहीं करेंगे शेड के ऊपर और टेम्परेचर कंट्रोल में रहेगा। देन जो इंसुलेशन वाली शीट्स है उससे भी काफी सारी टेम्परेचर कम हो सकती है। डेफिनेटली वी कैन रिड्यूस बाय हीट कंडक्टिंग पेंट और बबल टॉप एल्यूमिनियम फॉइल यस अप सर, टू 10 to 12 डिग्री। डेफिनेटली। और मैं किसान भाइयों को और जो ज्वाइन हुए उन डॉक्टर्स को बताना चाहूंगा कि सर पिछले 10 साल से मैं तो मानता हूँ कि इंडिया का सबसे बेस्ट फार्म जो है भाग्यलक्ष्मी डेयरी फार्म, वहाँ पे सर ने काम किया है। और वहाँ के एनिमल्स जहाँ पे 40-45 लीटर तक दूध दिया जाता है, ऐसे जानवर्स को ट्रॉपिकल कंट्री में हैंडल करने का एक्सपीरियंस सर के साथ है। तो उन्होंने जो भी सारे पॉइंट्स लास्ट में ऐड किए हैं वो सब हमें अपने जनरल प्रैक्टिस में यूज में लानी चाहिए। जो कोल्ड वाटर इनिमा जो उन्होंने बताया, दैट इज आल्सो ए वेरी इंपॉर्टेंट टूल। देन म्यूकस मेम्ब्रेन में जो वेरिएशन हम बैक्टीरियल एंड वायरल इन्फेक्शन में पाते हैं, थाइलेरिया में वो जो जैसे मैंने बताया था कि म्यूकस मेम्ब्रेन को देखना चाहिए, जॉन्डिस नहीं हो रहा है ना, एच बी कम नहीं हो रहा है ना, ये सारी चीजें इस बीमारी में हम डिफरेंशियल डायग्नोसिस में काम में आ सकती है। सो किसान भाइयों, आज आप सभी लोग और डॉक्टर्स इस वेबिनार में प्रेजेंट रहे। काफी सारे लोग इसकी रिकॉर्डिंग बाद में सुनेंगे और हम चाहते हैं जीवो गौ समृद्धि की तरफ से एज वेल एज महाराष्ट्र स्टेट गैजेटेड वेटनरियन एसोसिएशन, जो एसोसिएशन टेक्निकल पार्टनर एक तरह से है, जो अपने ऑफिसर्स को ये जो मिशन हम लोग चला रहे हैं, फार्मर्स को एजुकेट करना है, डॉक्टर्स के लिए भी हम ऐसे ही टॉपिक लेके आते हैं कि जो
उस सिचुएशन के हिसाब से बहुत ज़्यादा जरूरी होते हैं, ऐसे टॉपिक्स लाते हैं। देन गोविंद फाउंडेशन, जिनके डॉक्टर शांताराम जी गायकवाड़ सर जो जनरल मैनेजर है, उसके अलावा डॉक्टर रिस्पेक्टेड डॉक्टर हुनालीकर सर जो कुशल के साथ काम करते हैं बारामती में। एक नए कंसेप्ट में वो इस एज में भी काम कर रहे हैं, हमारे वेटनरियंस के लिए एक मिसाल है सर, कि अपनी एज के, मुझे लगता है उनकी एज नहीं बतानी चाहिए, ही इज द मोस्ट यंग वेट, ऐसा ही कहना सही होगा। उसके अलावा डॉक्टर घोरपड़े सर जो भी रिटायर, जो एज ए असिस्टेंट कमिश्नर एनिमल हस्बेंड्री रिटायर हुए हैं, उनकी ब्लू क्रॉस फाउंडेशन की तरफ से भी वो काफ़ी सारे वेबिनार, देन जो भी पॉपुलर न्यूज़पेपर है उसमें बहुत ही रेगुलरली लिखते रहते हैं फार्मर्स के लिए, डॉक्टर्स के लिए। बहुत ही बर्निंग इश्यूज पे वो इमीडिएटली उस टॉपिक को हैंडल करते हैं अपने पेन के थ्रू। और ऐसे सभी एक्सपर्ट्स का जीव गौ समृद्धि की तरफ से मैं आभार व्यक्त करता हूँ। महावेट की तरफ से डॉक्टर सचिन रहाणे जी, जिन्होंने आज बहुत अच्छा कंट्रीब्यूशन दिया, उनका भी मैं आभारी हूँ। और जितने सारे पार्टिसिपेंट्स आज प्रेजेंट थे उन सभी का मैं आभारी हूँ कि आज गुड़ी पाड़वा के दिन एक नए टॉपिक को हमने एड्रेस किया। किसान भाइयों, जीव गौ समृद्धि और महावेट अभी सामने जो फॉडर शॉर्टेज की संभावना काफी देश के काफी इलाकों में पाई जा रही है, क्योंकि पिछले साल कई इलाकों में बारिश कम थी। तो उसको एड्रेस करने के लिए जैसे हमने रिप्रोडक्टिव परफॉर्मेंस एंड रिप्रोडक्टिव सिस्टम ऑफ रुमिनेंट्स पे एक सीरीज की थी, जिसमें 6-7 लेक्चर्स लिए। उसके बाद में एफएमडी आउटब्रेक्स थे, तो एफएमडी के लिए हमने इस नेशन के वन ऑफ द बेस्ट वेटनरियन डॉक्टर अब्दुल समद जी का फार्मर्स के लिए लेक्चर रखा था। उसके थ्रू बहुत सारा गाइडेंस किया, जहाँ जहाँ पे भी आउटब्रेक्स थे लोगों ने वहां से काफी सारे फीडबैक दिए। वैसे ही पूरे भारतवर्ष के लिए हम लोग बॉर्डर के ऊपर एक सीरीज अब स्टार्ट करेंगे, क्योंकि आने वाले समय में बॉर्डर क्राइसिस हमें फेस करना है। उसको कैसे टैकल कर सकते हैं, कैसे न्यूट्रिशियस फॉडर अपने जानवर को दे सकते हैं, इसके बारे में आने वाले समय में मैं भी 5-6 लेक्चर में हम बात करेंगे। सो गुड नाइट एंड हैप्पी न्यू ईयर, हैप्पी गुड़ी पाड़वा टू ऑल। थैंक यू।